लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या शपथविधीला राहुल गांधींची उपस्थिती होती. शपथविधीनंतर विजय यांनी 3 मोठे निर्णय घेतले. बघूयात त्यावरचा एक रिपोर्ट. थलपती विजय म्हणजेच सी जोसेफ विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. विजय यांच्यासोबत टीव्हीके पक्षाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हा सोहळा पार पडला. काँग्रेस नेते राहुल गांधीही विजय यांच्या शपथविधीला उपस्थित होते. विजय यांची मैत्रीण अभिनेत्री त्रिशाही या सोहळ्याला हजर होती. शपथ घेताना विजय यांनी प्रोटोकॉल मोडला. शपथविधी सुरू होताच विजय प्रोटोकॉल सोडून दुसरी काही वाक्य बोलत राहिले. त्यांच्या प्रत्येक वाक्यावर चाहत्यांनी जोरदार टाळ्या वाजवत जल्लोष सुरू केला. यानंतर राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजयांना थांबवलं आणि अधिकृत शपथ वाचण्यास सांगितलं. त्यानंतर विजय यांनी नियमित शपथ पूर्ण केली. ஆண்டவன் மீது ஆணையிட்டு உறுதிமொழிகிறேன். சி ஜோசப் விஜய் எனும் நான் தமிழ்நாட்டு அரசின் முதலமைச்சர் என்ற முறையில் எனது கவனத்திற்குள்ளாவதும் தெரிய வருவதுமான எந்த பொருளையும் முதலமைச்சரின் கடமைகளை உரியவாறு நிறைவேற்ற தேவையான அளவுக்கன்றி ஒருவரிடமோ பலரிடமோ நேர்முகமாகவோ மறைமுகமாகவோ அறிவிக்கவோ வெளிப்படுத்தவோ மாட்டேன் என்று ஆண்டவன் மீது ஆணையிட்டு உறுதிமொழிகிறேன். विजय यांनी शपथ घेतल्यानंतर छोटं भाषणही केलं. ही नवीन सुरुवात आहे. खऱ्या धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचं नवीन युग आता सुरू होत आहे. मी तुमच्यासारखाच आहे. तुमचा मुलगा, तुमचा भाऊ आणि तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे. हे जनतेचं सरकार आहे. मी जनतेला फसवणार नाही, खोटी आश्वासनं देणार नाही. मी लोकांचा एकही पैसा हाताळणार नाही. भ्रष्टाचाराला स्थान दिलं जाणार नाही. मी राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढणार आहे. कोणत्याही बैठका गुप्त किंवा बंद दाराआड होणार नाही. सर्व काही खुल्या आणि पारदर्शक पद्धतीने होईल. महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य राहील. महिलांविरोधातील गुन्ह्यांवर तातडीने कारवाई होईल. ड्रग्जपासून तरुणांना वाचवणं आमच्या सरकारचं कर्तव्य आहे. सरकारमध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणतंही पॉवर सेंटर असणार नाही. तुम्ही मला मोठी जबाबदारी दिली. मला थोडा वेळ द्या. मी सर्व आश्वासनं हळूहळू पूर्ण करेन. जनजी चाहत्यांना विशेष धन्यवाद. तुम्हीच हे घडवून आणलं. मी तुमच्या भविष्यासाठी काम करेन, असं विजयने आपल्या भाषणात म्हटलं. विजय यांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलेल्या सहयोगी पक्षाच्या नेत्यांचेही आभार मानले. राहुल गांधींसोबत त्यांनी स्टेजवर सेल्फीही काढला. राहुल गांधींचा त्यांनी माझा भाऊ असा उल्लेख केला. शपथ झाल्यानंतर विजय यांनी जनतेला दिलासा देणाऱ्या 3 मोठ्या निर्णयांची अंमलबजावणी केली. राज्यातील नागरिकांना 200 युनिट्सपर्यंत मोफत वीज, प्रत्येक जिल्ह्यात महिला सुरक्षा दलाची स्थापना, राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना, असे 3 निर्णय विजय यांनी घेतले. तेरा मे पर्यंत विजय यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. 1967 नंतर तमिळनाडूत प्रथमच डीएमके आणि एआयडीएमके या पक्षांव्यतिरिक्त तिसऱ्या पक्षाचं सरकार स्थापन झाले.
या सरकारच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.